आता बघूयात न्यूज टॉप 9 मध्ये टॉप 9 मोठ्या बातम्या। नाशिक धर्मांतर प्रकरणाचा तपास आता एटीएस कडे। नाशिक शहरामध्ये एटीएसचं पथक दाखल। एटीएस स्वतः आरोपींची चौकशी करणार। टीसीएस प्रकरणामध्ये आरोपींचं दिल्ली ब्लास्ट कनेक्शन सोबत असण्याची शक्यता आहे। फरार एचआर निदा खान भिवंडीत लपल्याच्या सूत्रांची माहिती आहे। निदा खानचा दिल्ली ब्लास्ट मधील डॉक्टर शाहीनशी संबंध असल्याचा संशय आहे। पोलिसांकडून विविध ठिकाणी शोध मोहीम सुरू आहे। नाशिकच्या टीसीएस कंपनीमध्ये दिल्ली टीमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून झाडाझडती। 150 कर्मचाऱ्यांना सोमवारपासून वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश आहेत। दरम्यान कर्मचाऱ्यांच्या जबाबात गंभीर तक्रारी। सूत्रांची माहिती आहे, राष्ट्रीय महिला आयोगाची टीमही 18 एप्रिलला नाशिकमध्ये पाहणी करणार। नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी नाशिक पोलीस ठाण्यामध्ये 8 जणांविरोधात गुन्हा दाखल। या प्रकरणामध्ये 7 आरोपींना अटक, तर मुख्य सूत्रधार निदा खान अद्यापही फरार। गेल्या 20 दिवसांपासून निदा खान फरार आहे। नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा। टीसीएस कंपनीतील जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा। टीसीएस कंपनीत घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन। नाशिकमधील आयटी कंपनीतील अत्याचार धर्मांतर प्रकरणी कंपनीतील एचआर अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी। पीडित महिलांनी केलेल्या तक्रारींकडे एचआरने दुर्लक्ष केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। नाशिकमधील आयटी कंपनीतील अत्याचार प्रकरणी मलेशिया कनेक्शन समोर संबंधित प्रकरणात विदेशी फंडिंग झाल्याचा संशय। काही व्हॉट्सअप चॅटच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू। धर्मांतरण प्रकरणातील आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा। आमदार देवयानी फरांदेंची प्रतिक्रिया। मतांचं राजकारण करणाऱ्यांनी यावरती बोलावं। हिंदुस्थानमध्ये अशा घटना खपवून घेणार नाही, फरांदेंचं वक्तव्य। मुंबईमध्ये उपचाराच्या नावाखाली बोकडाचं काळीज मागणाऱ्या बाबाला दिंडोशी पोलिसांनी ठोकल्यात बेड्या। दिंडोशी पोलीस ठाण्यामध्ये भोंदू बाबा विरोधात गुन्हा दाखल। अंगात देवी येते असं म्हणत अपत्य नसलेल्यांना मदत केल्याचा भोंदूचा दावा।